नसतो, 14 पदार्थ वगैरे फार सायास. आणि त्यातली त्यात ती गिरिजा काकींचा काळ होता. काकींनी पहाटे ठरल्यापेक्षा आज लवकर स्नान आटपलंय. पक्षाची खीर ही आदल्या दिवशी कुठल्या जाते? गव्हाची खीर, त्याला आपण खवल्याची खीर म्हणतो. बायका शहाण्या झाल्या आता तांदळाच्या भातातच जरा गुळण तूप टाकतात आणि ती खीर म्हणतात. त्याच्यामुळं पोट्ट खराब जन्मलं येतं आणि गव्हाचं राणी कितं. हा, तुम्ही सासऱ्याला जीव घालायला इतका चटका देता तर पोरग कसं चांगलं निघन तुमचं? ते तसंच निघत असतं. मग ज्यांनी प्रॉपर्टी कमिली त्याला जर पसाभर गहू तुम्ही कुटीत नसाल तर ते वरच्यानं काय डोळे थोडे झाकलेले आहेत. विठाला विठाला अत्यंत सायास. स्वयंपाक बऱ्यापैकी 80-90% स्वयंपाक आटपत आलेला असेल. नित्याप्रमाणे राम आणि सरजू नावाच्या झाडवनांच्या कानावर वार्ता गेली. आज मालकांच्या घरी पक्ष आहे. मालकांची इथं पक्ष आहे. ते सेवेकरी होते. रोज झाडून जायचे ते दार नाथांचं. पण आज मालकांच्या घरी पक्ष आहेत. नाना प्रकारची लोक सोयरी धायरी आज त्यांच्याकडे जेवायला येणार. म्हणून 10-10:15 वाजता राम आणि सरजू नावाचे 2 झाडवण आले, पाट्या घेऊन आले आणि नाथांच्या बाहेरची नाली वगैरे सगळी ते केर घाण घीन भरू लागले. तेवढ्या अवकाशामध्ये आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असतं ढाले गुरुजी. आता ती एकनाथ महाराजांचं घर काय तुमच्या आमच्यासारखं थोडंच असेल, जागा ॲडजस्ट करून बांधायचं काय नसतं. आपलं कुठेही असेल. आपण देवघर सरकून टॉयलेट करतो, काय नसतं. त्याच्यामुळे माणसं म्हणले आम्ही 5-10 वास्तू शांती केली, आम्हाला सुख नाही. 9-10 महाराज पुरतो या घरात तुला सुख भेटन. अरे तू नीट केलीत नाही ना सुंबळ्या. विठाला विठाला नाथांचं घर होतं ते. समोर दरवाजा, अग्नी दिशेच्या खिडकीतनं स्वयंपाकाचा सुगंध येत होता. राम आणि सरजू म्हणे एकमेकाला म्हणतात, रामा काय र, काय सुगंध आहे र? अरे मालकाच्या घरच्या स्वयंपाकाचा सुगंध जरी इतका चविष्ट असेल, घ्राणमेवच सर्व शुद्धोस्ती जाय. घ्राणमेवच म्हणजे ग्रामदेवता म्हणजे नाग गुरुजी. इतकी तृप्त तर रसना किती तृप्त होईल. आणि भिंतीच्या पलीकडून चर्चा करतात. आणि आईसाहेब वरून उतरत होत्या. गिरिजा काकींनी दक्षिणेकडे हळीत कुंकू टाकलं होतं. आत्याबाई या जेवायला सासूबाईला बोलीत होत्या. हो, यायला तर असं वाटतं का सासू मरण किल्ल्या हातात येत्या. हो, कशा असत्यात बघा. ज्या बाईला सासू सासरे आवडत नाहीत ती जर महाराजाच्या पाया पडली तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळणार. धोत्रा सगट इतकी पापी असती बाई. चला, एकानं सांगितलं अरे त्याला लय पुण्य लागतं रे. अरे आपण कोण्या कुळात जन्माला आलोत. आपल्या बाप दाद्यानं आतापर्यंत गरम पदार्थ कधी खाल्लाच नाही रे. आपल्याला गरम फक्त इस्तो दिसला रे. शेकताना इस्तव दिसला, इस्तव. गरम पदार्थ आपल्या जीवनात कधीच नाही. गिरिजा काकी वरच्या पायऱ्या उतरत असताना, वाक्य ऐकत असताना पावला पावलाला डोळ्यातून पाणी पडत होतं. पावला पावलाला पाणी पडत होतं. देवा का रे गरिबाची अशी व्यथा? का देवा गरिबाची अवस्था रे अशी? प्रभूची लेकरे सारी ही सृष्टी तुझी लेकर आहेत ना रे. मग एकाला असं का रे? का असं का? एका तिळाचा विचार न करता आवाज दिला, श्रीखंड्या. देवाच्या लक्षात आलं आईसाहेब इतक्या जोरात कधीच बोलत नाहीत, आज काय बोलल्या. हे श्रीखंड्या,
जी आई साहेब, जी 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 जी. श्रीखंड्या म्हणजे चेअरमन पंढरपुरातला मालक. वाकत वाकतच आला. जी जी. काय काम? पाय धुवाला, पाट लावा. आई साहेब 11 वाजलेत आत्ताशी. 12:15 पित्र येणार. पाय धुवाचा कार्यक्रम होतोय तोपर्यंत मी चंदन उगाळायला लागलोय पितरांना लावण्यासाठी. मालक आता सध्या मोहाच्या पानाचे द्रोणे करतात. मोहाच्या पानाच्या द्रोणामध्ये गंध असतो पितरांचा. हो. श्रीखंड्या ऐक रे, ऐक. ठेव रे पाट. लगेच घंगाळ सोन्याचा तांब्या, बावनिया चंदनाचा पाट. मी फक्त पुराणातच ऐकिला, मी अजूनही चंदन पाहिलं नाही. हे चंदन तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी. तिळभर टाकलं की उकळतं तेल थंड होतंय. इतकी त्या चंदनात शीतलता असते. ते बावनिया चंदन आणि पाय धुवाल पाट. आवाज दिला. श्रीखंड्या, जी मालक. नाथांना मालक म्हणायचे. देव मालक मालक म्हणायचे. जी मालक जी. अरे एवढ्या लवकर पाठ का? आईसाहेबांनी सांगितलंय. आईसाहेबांनी सांगितलंय. गिरिजा, जी धनी. धनी शब्द वापरलाय. पण नाथांच्या लक्षात आलं सोहळ्यात आहे, इकडे येणार नाही. नाथ महाराजच तिकडे गेले. गिरिजा, पाटा एवढ्या लवकर कशाला टाकायची पाय धुवायला? खाली बघून नाथ महाराज बोलत होते. आणि ज्या वेळेला गिरिजा काकीचा चेहरा पाहिला होता त्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या. पाणी आलतं डोळ्यातून. गिरिजा, आज पक्षाचा दिवस आहे, पितृतिथी आहे, आज प्रसन्नता असावी. आज तू नाराज का? तुझ्या डोळ्याच्या कला ओळ्या झाल्यात, लालसर पडल्यात डोळ्याच्या कडा. काय कारण? स्वामी, राम सरजूला जेव्हा वाटते हो. ते म्हणले आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, आपल्याला गरम स्वयंपाक कधीच नाही. ठीक आहे. श्रीखंड्या, राम सरजूला बोलव, मी पाणी टाकतो घंगाळात. सोन्याच्या घंगाळात पाणी भरलं. आवाज दिला. राम सरजू. जी. सरजू म्हणला, रामा, कुठून पाप उतू आलं रे आपलं. तू कशाला म्हणला रे? किती सुगंध आलाय. वाड्यात नेऊन हाणतेत आता. शंका आहे महाराज, शंका आहे. या राम सरजू. नाही आलं तरी शिक्षा. काळ विचित्र होता. चला पाटावर उभं राहा. वारकऱ्याचं घरे पाय धुवून मारण्याची शक्यता आहे. उभे राहिले. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या तांब्या भरून दे. देव तांब भरून द्यायला. देव देव नाली उपशिणाऱ्याला आणि रस्ता झाडणाऱ्याला. आदेश कोणाचा आहे? गिरिजा काकींचा, नाथांचा. देव पाणी देतोय. देव. पाय धुतले. आतमध्ये पाट टाकलेले होते मलया निळू चंदनाचे. बसायला पाट. हे सुगंधी जास्त असते मलया निळू, अतिसुगंध. म्हणून मलया निळू चंदनाच्या झाडावर सर्प 6-6 महिने खाली उतरत नाहीत, वासानच जगत येत. मात्र मलया निळू चंदन पाहिजे. इतकं सुगंधी, इतकं सुगंधी. हो. ते बसायला पाट. दोघच बसलेत. गरम गरम भात वरण. नाथानं सांगितलं, गिरिजा, तूप आणायला एवढा वेळ का लागला ग? मालक, पितरांसाठी तूप कालच कढवलंय, पण राम सरजूला गरम गरम पाहिजे त्याच्याकरता आता कढायलंय. लोणी टाकलं होतं पातेल्यात आणि कडकड कडकड शांत झालेलं लोणी म्हणजे लालबुंद गावरान गाईचं तूप. सांडशीमध्ये कडचित असं पातेलं धरलं आणि राम सरजूच्या भातावर चरचर वाजेपर्यंत तूप टाकलं. एकाच्या पुढं गिरिजा काकी बसल्या, एकाच्या पुढं नाथ बाबा बसले. हरिपंडित बाहेरून आले.
आई, हरिपंडित जी या इकडे या. तेवढ्या अवकाशात हर्ष आले. हर्ष नातू होते. काय नाव गोड, नातू होते. हर्ष आले. हर्ष असा गिरिजा काकीनं सांगितलं, राम सरजू घ्या रे घ्या. माय आपले आमंत्रित लोक, काळजी करू नका, तुम्ही जेवा. भात आणि तूप वरण एकत्रित केलं हातानं. घास घेणार तेवढ्या अवकाशात सरजूला संसार आठवला. संसार आठवला. नाथांनी सांगितलं, सरजू घेणार आहे घे, साजूक गरम तूप आहे, गरम भात आहे, घ्या रे. गरम गरम खाण्यात आनंद वेगळा असतो. घ्या रे घ्या. अरे तुम्ही गरम खावा अशी आमची इच्छा आहे रे, याच्याकरता आम्ही आमचा विधी बाजूला टाकलाय, तुम्ही घ्या रे राम सरजू घ्या. सरजूनी सांगितलं, मालक आजचा 3रा दिवस आहे, कामच भेटलं नाही, आणि काम न मिळाल्यामुळं घरात चूलच पेटली नाही, आणि चूल न पेटल्यामुळं आज 2 दिवस झाले लेकरांना आंबील पण नाही. ज्या घरातल्या लेकरांना आंबील नाही त्या घरच्या कुटुंब प्रमुखांनी गावरान तूपन भात खावा. मालक मी तुमच्यासारख्याच्या संस्कारात, तुमच्यासारख्याच्या सावलीत वाढलेला माणूस आहे, मी पशु नाही मालक. 2 दिवस झालं माझ्या लेकरायला आंबील नाही, मी गावरान तूपन भात कसं खाऊ. हरिपंडिताच्या डोक्यावर हात ठेवला. राम सरजूला सांगितलं, राम सरजू हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते, पोटभर जेवा, पूर्ण स्वयंपाक बांधून देते. दृष्टांत संपला. आजची जी चंपाषष्ठी आहे ना, परवाची ढालेगुरुजी चंपाषष्ठी, दिगंबर बुवा, या चंपाषष्ठीच्या दिवशी गोकुळातल्या मालकिनीनं उत्सव केला. नामदेवरायचा अभंग गाथा पहा, लक्षात येईल तुमच्या. गोकुळातल्या मालकिनीनं, यशोदा माईनं उत्सव केला खंडेरायाचा. आणि खंडेरायाचा उत्सव करीत असताना भरीत रोटगा नावाचं पानगं असते, हे पानगच पात्रातलं गायब झालं. तर आईसाहेबांनी पंढरपुरातल्या मालकाच्या तोंडात आणली. पंढरपुरातले मालक म्हणजे कृष्ण परमात्मा. तोंडात मारली, अरे पिसा लागन तुला पिस. त्या अभंगात बऱ्यापैकी पिस शब्द आलाय, वाचा गाथा, मी आज सकाळी वाचील तर बापू. सुरुवातीलाच अभंग आहेत ते, सुरुवातीलाच. मला सांगा, विश्वाचा बाप माय सोडून जिच्याकडे आलाय, देवकी सोडून आलाय, तिला सुद्धा व्रतावर किती निष्ठा आहे. तर मग गिरिजा काकीला व्रतावर निष्ठा नसेल, नाथांना निष्ठा नसेल बापू. मग एवढी मोठी ढालेगुरुजी निष्ठा असताना सुद्धा ही सगळी निष्ठा बाजूला लोटली आणि गरीबाच्या लोकांना जीव घातले. म्हणून 36 वर्ष त्या बाईचे लुगडे धुवायला देव थांबलाय. देवाला भाविक आवडतात, म्हणून मालक पहिल्या कडव्यात भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, देवा भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा देवा निज प्रीती,
सेवा निज प्रीति करी सेवा निज प्रीति करी सेवा निज प्रीति हिंडे तया मागे पुढे हिंडे तया मागे पुढे करे सेवा निज इतका गोड भाव असला पाहिजे, इतका गोड, इतका गोड. तुकोबरा आहे. मला असं वाटतं 4 दिवसाचे उपवासी होते, असं मी सांगत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणे. वारीचा प्रसंग आहे. वारीहून घरी आले आणि मग करी सेवा निज प्रीती एक पुरावा सांगून पूर्णविराम. कारण तुमचं वेळेत कीर्तन, नंतर पंगत आहे ना जेवायची. तसं नियमानं आपल्याला 16-17 मिनिटच वेळ आहे. तशी तरी मी गुरुजीला चाल लवकर आटपायला लावली, त्यांनी ऐकलं, आपलं चांगलं झालं. घरी आले तुकोबर आहे. घरी आल्याच्या नंतर महाराज तुकोबरायचं जीवन तुम्हाला एक सांगू का, एक मी कधी पण बोलत असतो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात पण स्वर्ग असतोय. आणि ज्याच्या जीवनात बायको अवदासा भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसनवाटा असतोय. कर कसे संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. कर कसे संगती दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते, दुःख उदंड भजते. बापू एक पुरावा होता, ज्याच्या स्वाधीन भाज धर्म तयाशीच घडे रे, ज्याचे स्वाधीन भाग. हा वारकऱ्याला पाहुण्याला त्यानंच घरी नेत जावा, ज्याची बायको ऐकी नेते त्यानं. हो, ज्याची बायको नवऱ्यालाच लाकडं दाखवती त्यानं दुसऱ्याच्या सप्त्यात टप्पू आणला पाहिजे. त्यानं घरी कोणाला नाही न्यात सर गंधावाला. छान वाटतं तू गंध लावला शा कपड्यावर, बरं वाटलं. दिसायला सुंदर आहे, सुंदर तर लय रबराट्या इकायले तर, पण तो गंध लावला ह्या कपड्यावर त्याच्याकरता आनंद वाटतोय. हो, आपले माईक घेतल्यावर हिंदुत्व सांगतील भडवे, आणि गंध लावायला यायच्या कपाळाला इचूड असतो हराम खोरायच्या. विठाला 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 विठाला. तिलक लावला पाहिजे, गंध लावला पाहिजे माणसानं. आपण त्या कुळाचे लक्षात आलं पाहिजे. चित्रगुप्त सावध राहतेत गंध लावल्यावर, ते काय लिहायचं ठरीतेत. गंध नसला की ते बी इचकून जाते, ते काही बी लिहितेत. मग हा जाऊ द्या, ती वेळ नाही सांगायला, पुन्हा कधी पाहिजे. फुकट कळण शेंडी वळवळ. चला घरी आले तुकोबराय महाराज. तुकोबरायचं जीवन किती गोड. आवाज दिला, धनी आलेत. लोटकभर पाणी दिलं पाय धुवायला. काय परिस्थिती असेल हो. दातृत्वाचा जर विचार केला तर तुकोबरायची श्रीमंती मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, आणि तुकोबरायची गरिबी मोजण्यासाठी पाहण्यासाठी दृष्टी नव्हती. डोळे झाकले आठीची आठी ब्रह्मदेवाने. इतकी गरिबी आणि एवढी श्रीमंती. तुका आकाश आहे एवढा. एक बाजू बघायला गेली तर आकाश, काय वैभव तुकोबरायचं. आणि एकीकडं ही भौतिक श्रीमंती पाहिली वैचारिक खालची,
तर इतकी खसादी पातळी. पाणी दिलं. मालक बसा जेवायला. आता तुकोबारायला नवल काय नाही वाटलं, पण नवल कशाचं वाटलं की जेवायला बसा म्हणजे आहे काय खायला. रोजच जेव्हा बसा म्हणतच होत्या, आदर करतच होत्या. मागे एक पानछट गरळ ओकला होता तुकोबारायच्या पत्नीविषयी, हरामखोर. एक जण म्हणला, मध्यंतरी मी एका कीर्तनात पण ऐकलं तर तुकोबारायची पत्नी कर्कशा होती. म्हणलं तू या 42ला 42 पिढ्या हरामखोरा नरकाला जात्याल. महाराज या संप्रदायातल्या लोकांना बायका अधिकारी भेटल्या होत्या म्हणून देव घरी आलता. श्रुतीनं प्रश्न केला, विषयांतर हो द्या पण येतो अभंगावर. एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला श्रुतीनं प्रश्न केलता, तुमच्या पुण्याईनं देव 36 वर्ष तुमच्या इथं राहिला का गिरिजा काकीच्या पुण्याईनं? तुमच्या मायासारखा येडगळ नवरा असता ना, दिगंबर बुवा ते म्हणला असता माया पुण्याईनं राहिला. नाथ बाबा म्हणले, श्रुती माते जितका माझ्यावर देवावर भाव होता, माझ्या 1000 पटीनं देवावरचा भाव माझ्या पत्नीचा आहे, म्हणून जगाचा बापित आहे. श्रुतीनं देवाला प्रश्न केला, दोन्ही देवायला, पंढरपुरातल्या मालकाला आणि काशीतल्या मालकाला. दीपावलीच्या दुसऱ्या पाण्याच्या दिवशी प्रश्न केला. दीपावलीचा धनत्रयोदशीच्या दिवशी नाही, नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रश्न केला. काशीतल्या मालकाला आणि पंढरीतल्या मालकानं श्रुतीनं प्रश्न केला, मंदिरातलं एवढं वैभव सोडून नामदेवरायाच्या घरी आंघोळीला कशा करता आले? दोन्ही देवायच्या. शिवजी 11 डोळ्यानं रडत होते आणि पंढरपुरातले मालक 2 डोळ्यानं रडत होते. शंकराला 5 मुख म्हणजे 10 डोळे आणि 1 डोळा शिल्लक होता, त्रिनयन. 11 डोळ्याने, हे 2 डोळ्यानं रडत होते. श्रुतीला सांगितलं, बाई नामदेवरायाचं आमच्यावर प्रेम आहे काही नवल नाही, त्यांच्या वडिलांचं आमच्यावर प्रेम काही नवल नाही, पण त्या घरातल्या 3 बायका अधिकारी आता, एक गोणाबाई, एक राजाई आणि त्या घरातल्या लोकांनी सांभाळलेली बाई, तिचं नाव जनाबाई. आणि या तिघींच्या सन्मानाकरता मी पंढरपुरातलं वैभव सोडलंय, याच्याकरता इथं आलोय. काय दर्जा आहे महाराजा लोकांचा, किती मोठा दर्जा आहे. तुकोबारायला एके दिवशी विचारलं, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, तुमच्याकडे देव मनानं येतो, याचं कारण काय? तुकोबारायनं सांगितलं, मी नाही काही सांगू शकत, आमच्या कुटुंबातली लोक अधिकारी आहे, त्याच्याकरता देव येतोय. काय अधिकार? एकच सांगितलं, माझ्या पत्नीच्या पायाची माती देव खातो, याच्यावर लक्षात घ्या. अधिकार काय असेल बायकोंचा? ह्या लोकांना पत्त्या चांगल्या भेटल्या. कुंटालानं पैसे असावा, बायको अवदासा असावा, काय कामाचं? मी घोडी घेतली 4 पायाची, घोडीला 4च पाय असतात ना. घोडी घेतली, घोडी घेतल्यावर नाच शेतीत जायचा रगिलवानी. त्याच्यामुळे एक जण म्हणला, महाराज लय रगिलवानी बोलता. म्हणलं जाऊ दे रे, तुला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नाही, कीर्तने घेतलेत, निघला पठ्ठ्या कापूस खुरपायला, काय ताण नाही. आणि मग म्हणे ती घोडी घेतली आम्ही. ते म्हणे पंडितजी बहुत आजची घोडी ती हिंदी बोलत होतं, माळेगावच्या बाजारात घेतली. आता सुरू होती यात्रा, ती खंडेरायाची यात्रा. अशी घोडी, अशी चाल, तशी चाल. तर खरंच त्यानं सांगितल्यासारखी देवसरकर गुरुजी चाल, पहिली चाल, दुसरी चाल, तिसरी चाल, तिन्ही चाल. तिसरी चाल 55च्या स्पीडनं घोडी पळायची. मोटरसायकल 55 आणि घोडी इकून. हातावर तांब्या घातल्यावर थेंब सांडत नव्हता, इतकी घोडी अशी. नाही तर काही काही घोड्या अशा, नवरदेवाला 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं कणा नीट करायला. हो, मंडपापासून मारुती लांब असा, तिथून आल्यावर नवरदेव आजारी पडला. काय झालं म्हणलं, लोच कंबर दुखायला. म्हणलं घोडी खराब होती. हो हो, तुला लय जोर आलता म्हणलं त्या घोडीवर बसायचा. पायी जायचं असतं ना तिथं. मारुतीच्या पाया पडायला काय तुझ्या पायाला धनुरात झालता का? त्या घोडीवर बसला. लय काय काय घोड्या ही चित्र. शिडी करणार तर नाही करायची घोडीची शिडी. पुढचे पाय वरी केली की बसणाऱ्याच्या अंगावर पडती. त्याला म्हणायचं घोडीनं शिडी केली. मग या घोडीनं शिडी करूनी म्हणून 20 किलो वाळूच्या 2 थैल्या मानाला बांधित होते. तिनं मान खाली ठेवा, पण घोड्या इतक्या दार तरी थैल्या फेकूनही शिडी करीत होत्या. अशा काही घोड्या. अशी घोडी कोणाच्या नशिबात येऊ नये. मी घोडी म्हणायलो चेअरमन भाऊ, तुम्ही काही असं अंगावर घेऊ नका. मी घोडी म्हणतोय, घोडी म्हणतोय. किस्ती का घोडी म्हणाल. अय आनंद, अय बुवा, घोडी, मस्त घोडी.
आमच्या संचालन म्हणले याला जर शिल्लक देऊन टाका इनाम. घरी आल्या असं मला वजनदार घोडी चांगली भेटली. घोडीला एक खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. मला उतरता आलं, रिकीबितला पाय काढा आणि खाली उतरलो नाहीत, मग सारं थोत्तर वरबाडत होतं. घोडी वापस गेली. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, न अवकुसळ बायकुशे रंडका भला. विठाला नवऱ्याला शिव्या देणार तुम्ही कान. इकडच्या दोघी जणी लवकर, मी नाव घेईन बरं का पुन्हा. मागच्या तिघी जणी पटकन उभा राहा. ए माग पाहू नकोय, तूच जाऊ द्या, काला होऊ द्यायची नाही, मरायची अटॅकनं. एवढ्या बार माफ करतो मात्र. विठाला इतकं म्हणल्यावर पलीकडच्या पण 2-4 जणी मला कळाल्या, कारण त्या पण नवऱ्याला खालीवरी बोलतात. त्या असं कुचकिलं की लगेच कळत असतंय ना. ह्या पण खालीवरी. त्या म्हणत्या माया मेल्याला कशाला आणलं ग मधुकर बुवा, तुम्ही कशाला याची तारीख घेतली. एवढ्या बार माफ करतो माय. उद्यापासून नवऱ्याला आरो तुरो बोलायचं नाही. विठाला विठाला संसारात पत्नी गोड असावी. पाय धुवायला पाणी दिलं, बसायला टाकलं, गरम गरम लाल झरद आडीत तापलेलं दूध, आडीतलं दूध, आडी कळत तुला, कुठून कळन तुला आडी. आता तू पुण्यातलं दूध खाणार आणि तुला आडी कुठून कळन रे, आहे का नाही. आडी फक्त या जुन्या लोकांना कळणार. आडीसाठी बायकाला कसदार लागतात रे, बेजार होणाऱ्या बायका लागतात. हा यायला चटण्या वाटणं, सारे मिक्सर गळ्यात बांधले तर, आणि कशाच्या आड्या कळत आहेत यायला. रई नाही, दोड नाही, काय नाही, घुसळ खांब नाही. आडी गुडघ्यापेक्षा खोल, 2.5 फूट खोल खड्डा असतो घरात. त्याच्यात गावऱ्या, त्याच्यात मोठं गाडगं, त्याच्यात दूध, आणि ह्या गाडग्याचं झाकण 4 वाजता उघडायचं. त्याच्या वासानंच पोट भरतं, आहे का नाही. कसं दूध असतं चर म्हणते, गंधासारखं लाल बुंद दूध. पण आपला अवतार म्हणजे कैद्याचा अवतार आहे. कैद्याला जे खालाय का ते आपल्याला खालाय. कोट्याधीश आपण, पण कुठं भेटत ते आडी. असंच कीर्तनात ऐकलं ना, आमच्या पोरायची माय म्हणली आपल्याला आडी करायची. पोरायची माय म्हणजे माय बायको. तुम्ही पुन्हा म्हणताले कोणाला म्हणलं पोरायची माय बायको. ती म्हणली आडी करायची. म्हणलं आपल्याला आडी कसं काय जमत नाही, तुम्ही कसं काय कीर्तनात सांगता. म्हणलं अगं सांगतोय, पण आपल्याला नाही ना आडी करतायत. कसं काय, आपल्याला खाली राहावं लागेल. नाही बाई ते खाली नग, वरीच हवा चांगली लागती. आणि मग स्लॅब असतो म्हणलं 4 इंच किंवा 5.5 इंच, आणि आडी असते 2.5 फूट. आणि स्लॅबवर आडी केल्यावर खालच्या मजल्यातले जळतील ना. आडी कशी जमन. आमची आडी आड्यावरच गेली. पुन्हा आडीचा विषय संपला. आडीत तापलेलं दूध लाल झरत ताटात टाकले, आणि पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. हे दूध कुठून आलं, ज्वारी कुठून आली, इतकं सांगायला आता वेळ नाही, मोजका वेळ आहे. लोक जेवायची तर भाव सांगतोय. भाकरी त्या दुधात टाकल्याबरोबर भाकरी आईसाहेबांनी कुस्करली, बरं कुस्करून दिली. जगन्नाथ अण्णा पवार एका कीर्तनात बोलले होते. अण्णा म्हणायचे, बायकोनं नवऱ्याला जीव घालताना माय व्हा, बायकोनं नवऱ्याला जीव घालताना माईचा दर्जा अंतकरणात असला पाहिजे. शयेशुरंभा, हा सुभाषितकार सांगतात. पण जीव घालताना माता असली पाहिजे, माई इतका दर्जा असला पाहिजे. माय जितकी लेकरावर प्रेम करते इतकं नवऱ्यावर प्रेम करावं. त्याच्यापेक्षा महादेवाला पाणी कमी घातलं तरी चालेल, पांडुरंगाला मंजुळा कमी वाहिल्या तरी चालेल, माझ्या मल्हारी मार्तंडाला कमी भांडार वाहिला तरी चालेल, पण नवऱ्याला जीव लाई जाय. पंढरपुरातला मालक तुझ्या दर्शन करता येईल. देवायला पाणी घाली ती, महाराजाच्या पाया पडत ती, नवऱ्याला टायमाला नीट बोलत नाही. हा बाई, ही बाई ज्या भागात असेल त्या भागात अवकाळी पाऊस पडत असतो. हो अवघड काम असतंय. कशा असं त्यात बघा, सोपा परमार्थ. मी नेहमी सांगत असतो, कीर्तनाला येताना वयस्कर स्त्रीने आमच्या पाया पडायचं नाही, आणि कमी वयातल्या बाईनं नवऱ्याच्या पाया पडून कीर्तनाला यायचं.
एक कोटी महाराजाचं दर्शन घेतल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आणि कीर्तनाला येताना जर नवऱ्याच्या पाया पडून येत नसेल, ही ज्याच्या कीर्तनात बसली त्या कीर्तनकाराला पण नरकाला जावं लागतंय. कारण दोघाची पतन सारखीची. गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा हरामखोर असतोय, अर्धा पापी असतोय, तो सुद्धा गुन्हेगार असतोय. सिद्धांत शास्त्राचा. मुलांना आई वडिलाचं दर्शन एकदा घेतलं की कोणाच महाराजाच्या पाया पडायचं नाही. मायबापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या थैल्या उचली तू महाराजाची गाडी पुलाखाली घालशील तुझ्या पापानं. हो, असे नालायक महाराजांना बी संग ठुले नाही पाहिजे, उचले. आई वडिलाचं सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय. हे दाबून चोपून नालायकपणा हे काय देवाला आवडत नसतो. चला, ती भाकरी दुधात भिजली. तुकोबरायांनी श्लोक म्हटला, ते तुकोबराय होते. स्मरण केलं देवाचं, पण आठवण झाली मी जाताना आपल्याकडं दूध नव्हतं. मग गाय कुठून आली, दूध कुठून आलं, हे सगळं वृत्तांत कळाला. मग तुकोबरायाने सांगितलं, तुमच्या बाबानं मसड आणि गाय आबाजी गुळव्यांनी, श्यामकाका नावाची मुनीम होते आबाजी गुळव्यांचे. तुकोबरायाच्या सासऱ्याची श्यामकाका नावाची मुनीम होते. फार फार प्रचंड विद्वान होते श्यामकाका. आणि त्यांनी गाय मसड आणून बांधली. म्हशीचं दूध वगैरे काय ते सगळं मागच्या एका कीर्तनात ते तुम्ही ऐकत राहा. आता मी वेगात सांगतोय भाव. तर तुकोबरायाने सांगितलं, आवले, ते प्रेमानं आवली म्हणायचे. आवले आवले जी 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 जी. काही गोष्टी बोलण्याचा अधिकार आहे मालकाला, पण काही बी नाही. एक जण पोरग खेळू लागलं मंदिरापाशी, पोरग रडूच लागलं. लदू नको, आपली मम्मी भूर गेली, तू का त्याची. अहो, इतका पांचेटपणा. लागत्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जा. तू मम्मी म्हणायला हराम खोरा, तू काय लायकी आहे का. विठाला 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 विठाला. नाही कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही. आम्हाला जे 9 मिनिटं उशीर झाला का बाया नाचत होत्या म्हणूनच उशीर झाला. वरात निघली, वरातीत बाया नाचू लागल्या, वरातीत. आणि म्हणून रस्त्यात ट्रॉफिक जाम झाली आणि 5-6 मिनिटं वेळ झाला. बायका बायका. किती कीर्तन आहेत, किती भागवत आहेत, किती रामायण आहे, किती शिवपुराण, किती सप्ते, कुठं गुण यायलाय. अहो, परमार्थ जोपासला असेल या खेड्यातल्या मावल्यांनी, या इज्जतदार मावल्या. आता शहरातल्या मावल्यांना वाईट म्हणतो असा विषय नाही, पण या चुकून चूक करत नाहीत. या भीतात, परंपरेजवळ मग भीत्यात भीत्यात भीत्यात. पावाटू लागलं का बापू ते. काय काय किती 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 काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना, काय वाटत असेल ज्ञानोबा तुकोबरायला वरून बघत असताना, आपल्याकडे बघत असताना काय वाटत असेल. काय 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 पैशाचा माज जर इतका आला असेल ना, तर अशा जागेवर नाही उतरायचा. हो, भविष्यात त्याचे परिणाम इतके विचित्र होणार, विचित्र होणार. आणि काय धर्माविषयी नुसते टोले मारायचे, काय लायकी का आपली धर्मावर बोलण्यासाठी. प्रचंड ज्यांच्याकडे पैसा आलाय त्यांनी इतकं निसुकपणे व्यसन तुटलेल्या जनावरासारखं कोणीकडे पळावा. लाज वाटायला पाहिजे आपल्याला, लाज. विठाला 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 विठाला. आवले हे आवले जी जी. नवऱ्यानं बायकोला एकेरी बोलावं, बायकोन नाही बोलावं. विवेक, ए विवेक, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत. मला असं वाटलं विवेक म्हणजे हिचा मुलगाचा असन, पण विवेक घरी आल्यावर त्याला दाब नावाने मिशा होत्या. म्हणलं बाई विवेक कोण आहेत. माझे मिस्टर आहेत. म्हणलं बाई मला नाही चहा प्यायचा. काऊन. तू नवऱ्याला जर एकेरी बोलायलीस तर मला तर गॅसच्या पाईपनं हाणशील. येतो म्हणलं बाई मी, आणि तू हा चहा प्याल्यावर मग गाडी पुलाखाली जाईन. येतो मी, येतो. तो हा विवेक आणि तू अशीच विमानात बसून विमान समुद्रात पडाव. काय तुह नाव विवेक आणि काय तुह नाव बाई, नुसता पानछेटपणा. अरे का रे. चला आवले जी. किती दिवस झालं गाय म्हैस आली. तुम्ही वारीला गेल्यावर दुसऱ्याच दिवशी आली स्वामी. बर बर. देवाला मंदिरात नैवेद्य दिलास. नाही दिला. बर बर बर. ताटाला प्रणाम केला. तुकोबराय उठले. तुकोबराय न जेवता उठल्याच्या नंतर वेदना किती झाल्या असतील जिजाबाईला सांगू तुम्हाला. 10-15 इंचू चावल्याच्या नंतर, हे जाऊ द्या, ही सोपी वेळ. बाळांतपणामध्ये डिलेवरी प्रसंगामध्ये देवसरकर गुरुजी, ढाले गुरुजी, कुठे महाराज, जितक्या प्रसूती होत असताना माऊलीला जितक्या वेदना असतात का बाळाला जन्माला देत असताना, तितक्या वेदना मालक न जेवता उठल्याबरोबर झाल्या. मधुकर बुवा, इतक्या वेदना झाल्या, तितक्या वेदना. स्वामी जेवा ना.
जेवण आवले तुला माहिती आहे ना ग, माहिती आहे ना देवाला नैवेद्य लागतो. नाही जेवण मालक, मी उद्या पूर्ण गाईचं दूध जसं काढलं तसं बिना धारवण्याचं मंदिरात नेऊन टेकते. बरं आवले, मी वारीला गेल्याच्या नंतर गायन मसळ आली, तू दूध खाल्लं का? काय प्रसन्नपणानं वाक्य टाकलं, ऐका ना. मालक मालक, मी त्या घराण्यातली कन्या आहे, मी आबाजींची मुलगी आहे. बायका माहेरातलं वर्णन सांगत असतात. मी आबाजींची मुलगी आहे. मी तुमच्या घरचा उमरा ओलांडत असताना एक नियम केलता, या घरात आलेला नवा पदार्थ कपाळाच्या मालकानं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं सेवन केल्याशिवाय मी खाणार नाही, असा माझा नियम आहे. तर तुकोबारांनी उत्तर काय दिलं, आवले हा नियम तू काल केलास, माझ्यासोबत लग्न झालं त्यावेळेसपासून आमचा हो मागच्या सर्व पिढ्यापासून नियम आहे, घरात आलेली नवी वस्तू मंदिरातल्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. विचार खुंटला हो, विचार खुंटला. आणि गरम गरम दूध लोटक्यात घेतलं, खालून पदराची घडी केली आणि त्या पदरावर असं गाडगं टेकलं आणि मंदिराकडे चालल्या. तर दूध गार होऊ लागलं, दूध गार होऊ लागलं बरं मंदिरापासून जाऊस तर जिजाबाईनं दुधातल्या आग्नीला, म्हणजे गरमपणा म्हणजे आग्नीला सांगितलं, आग्नी आई लेकरावर प्रेम करते तितकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, याच्यातून बाहेर निघशील तर पाय. दूध उकळूच लागलं गुरुजी, उकळूच लागलं. आणि उकळतं दूध पंढरपुरातल्या मालकाच्या पुढं टेकलं, देहूमध्ये स्वयंभू मूर्ती पुढं टेकलं. देवानं सांगितलं, आग्नी जी बाहेर निघ. निघलो असतो म्हणले प्रभू, पण आईसाहेबाच्या कुंखाची शपथ आहे. गरम गरम दूध तोंडाला लावलं. संध्याकाळच्या भजनाला तुकोबाराय ज्या वेळेला येते त्यावेळेला कोणालाही ओठ दिसले नाही, एकट्या तुकोबारायला ओठ काळे निळे पडलेले दिसले. भजन आटपलं, विना अडकवला आणि देवाला एकांतात बसून विचारलं, ओठाला फोड कशाने आला? आईसाहेबानं गरम दूध पाजलं. देवा का पेलास? तुकोबाराय तुमच्यासारखा भाविक उपाशी राहता कामा नये, याच्याकरता गरम दूध पिलो. महाराज 3-4 दिवसाचे उपवासी तुकोबाराय. फार काय झालं तर रस्त्याने एखादं बोरगीर पडलेलं सापडलं असेल, काळही संपत आलता बोराचा सुद्धा, इतकं पोट पाठीला गेलेलं तरी देवाला नैवेद्य दिल्याशिवाय घेत नाही, इतका भाव देवावर आहे. ती माणसं देवाला आवडतात. भाविकाची आवडी देवा, 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 भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, हिंडे दया पुढे, हिंडे दया पुढे. 9:03 4 मिनिटं झाली. 7 मिनिटात एक पुरावा सांगतो. आपल्या वाणीला बट्टा नकोय. पूर्णविराम. करी सेवा निज प्रीती. 5-7 मिनिटं. मलाही दूर काल आहे ते पुन्हा 10 वाजता सुरू होणार आहे. पुन्हा मला वाटतंय तुम्हीच आहेत का दादा महाराज? हो, यांच्याकडे जायचे पुन्हा. भाव, देव भाव हा कोण्या विशिष्ट प्रकारच्या लोकांचा पाहत नाही. जात बघत नाही, प्रांत बघत नाही, काळ बघत नाही, वेळ बघत नाही. दिगंबर बुवा, त्याला फक्त भाव पाहिजे. एक भाव सांगतो. लाख्या नावाचा कोल्हाटी होऊन गेला वारकरी संप्रदायात. लाख्या नावाचा कोल्हाटी. लाख्या नावाच्या कोल्हाट्याचा ईदभर पोटाची खळगी भरण्याचा व्यवसाय मधुकर बुवा ढोलवाजीने
म्हणून लाख्या कोल्हाट्याच्या ढोलाची दखल वारकरी संप्रदायाने घेतली. लाख्या कोल्हाट्याचा ढोल पिटी, त्या अर्थी तो वाजित कसा ढोल असेल. ढोल हे शौर्याचं प्रतीक आहे. ढोल ढोल ताशा नाही बरं. हा ढोल ढोल ढोल. हा ढोल हे युद्धात सुद्धा वाजल्या जायचा. हा तोमर, ढोल, धमामे, हो हे वाद्य आहेत. शौर्य, शंख, शौर्याची वाद्य येत नाही. याच्या पाठीमागं काहीतरी तादात्म्य. ताशा वाजतू, पालथी परात वाजती, धातडंग 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 धातडंग. पराती पालथी आहे, त्याचा संसार नाही उलथा वाचा का. आणि मग ते ढोल वाजवायचे. पण लाख्या कोल्हाट्याने ढोल वाजवायचा आणि लाख्या कोल्हाट्याच्या त्या ढोलावर असा हे येळू लावलाय, असा एक दोर लावला जायचा आणि त्या दोरावर ढोलाच्या तालात मुलगी चलायची, नाचायची नाही. वाक्य नीट ऐका, अपभ्रंश करू नका. ती त्या तारेवर, त्या सोलावर, त्या दोरावर ती चलायची. मग तिच्या डोक्यावर पाण्याची कळशी असायची, कधी समई असायची, कधी दगडी दिवा असायचा चुंबळ करून. तो दिवा पेटवलेला असायचा. तो दिवा पडत नव्हता, ती पडत नव्हती. लोकांचं असं चित्त थरारून जायचं. आना, आदला, कवडी, दमडी, खडका, लालपई, मग ते टाकायचे आणि त्याच्यावर त्याचा संसार दाखायचा. पण रात्रीच्या वेळेला जिच्या दाताचा प्रकाश पडावा इतकी सुंदर लाख्या कोल्हाट्याची पोरगी होती. वेगात सांगतो, करी सेवा निज प्रीती. देवभक्ताचं काम किती करतो. पण लाख्या कोल्हाट्याचा नियम आवडत का होता माहिती आहे का. लाख्या कोल्हाटी शेगूडमध्ये आल्याच्या नंतर, बरोबर गावाचं नाव आहे ना, शेगूडमध्ये आल्याच्या नंतर त्या काळातल्या शेगूडमधल्या श्रीमंतानं टोपलभर पैसे जरी दिले तरी त्याच्या इथं ढोल आधी वाजित नव्हता. आधी ढोल वाजवायचा माळसा कांताच्या दारात. हा लाख्या कोल्हाट्याचा सुनील बुवा नियम होता. मारुतीरायाचं मंदिर असेल, ग्रामदैवत असेल, जगदंबेचं मंदिर असेल, गणेशाचं मंदिर असेल, शिवजीचं मंदिर असेल, पांडुरंगाचं मंदिर असेल, रामप्रभूचं असेल, त्या मंदिराच्या पुढे ढोल वाजिल्याशिवाय बाकीचा ढोल वाजितच नव्हता. हा त्याचा नियम होता. त्याला या नियमातून बाद करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं लय सावकारायचं रूप घेऊन पशिंत. ते का तुमच्या मायासारखं आहे वय. ते लाख्या कोल्हाटी होता. हा भाव होता. आणि लाख्या कोल्हाट्यानं ज्या गावामध्ये ढोल वाजिला त्या गावामध्ये संध्याकाळी लाख्या कोल्हाट्याची बायको आणि मुलगी भाकरी मागत होती. संध्याकाळी भाकरी दिवा लावल्याच्या नंतर. आपण त्याला लक्ष्मी व्यायची वेळ म्हणतो. म्हणून त्यावेळेला भाकरी मागायला येणाऱ्या व्यक्तीला यस कर, यस कर याचा अर्थ लय मोठा आहे. यस म्हणजे लक्ष्मी. काय शब्द आहे हो, काय शब्द आहे यस कर हा शब्द. आता संपले शब्द. आता फक्त कुठंतरी एखाद्यानं लिखाण केलं तर ते शब्द पाहायला भेटतील. हो काय शब्द आहे तो यस कर. आणि संध्याकाळी दिवे लावल्याच्या नंतर भाकरी मागायच्या. रोटी वाडा बाय साहेब. हो ह्या दोघी अशी गल्ली होती. इकडची गल्ली मुलीने धरली, इकून पत्नी. माय वाढा कोलाटणीला भाकरी. मोठा चिरेबंदी वाडा. चर्मन भाऊ वाड्याच्या पुढे 2 मशाली लावलेल्या. काळ जुना आहे, हे लाईट नव्हती. त्या मशालीच्या प्रकाशात दारात मुलगी उभी. चौकात चौक 2 आतमध्ये मोठा किस्ती काका वाडा. आवाज दिला, मायबाप वाढा कोलाट्याला. मशालीच्या प्रकाशात त्या वाड्यातल्या नराधमानी लाख्या कोलाट्याची पोरगी पाहिली. मध्ये येऊन घेऊन जाय. पण मध्ये जायची परवानगी नव्हती. तुला म्हणतोय मध्ये येऊन घेऊन जाय. वाड्याला कोणी नाही. नाईलाजानं आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर खुणवाखुणी झालेली होती. मोठं दार लावून घेतलं. पौर्णिमेच्या चांदण्या जितक्या चमकतात तितक्या अमावस्याच्या रात्री जिचे दात चमकत होते इतकी लाख्या कोल्हाट्याची मुलगी सुंदर होती. जीवनात प्रसंग चुकीचा घडला. कर्मनो गहनोगती. घरी आली. माया अगोदर आली.
मुलीला वेळ का लागलाय? आवाज दिला लाख्या कोलाट्या, लक्ष्मी जी धनी, बाई आली नाही, वाट पाहते. तुम्हाला ताट लावू का? कसा जेवण ते बाप पोरगी याच्या आधी. महाराज तो त्या काळातला बाप होता. काय प्रेम असेल मुलीवर. राजू, या शब्दातून दखल घ्या. आपली मुलगी शाळेत गेल्यावर, शाळा किती वाजता सुटते, ट्युशन कितीला सुटते, उशीर का झाला, ही दखल सांगितली असेल. या विषयात दखल सांगितली असेल. लक्ष्मी तू आली, बाई आली नाही. तेवढ्या अवकाशात पायाचा आवाज आला. पाल डोंगरावर दिलेलं होतं. करी शेवानीची प्रीती सांगतोय. आणि पालाच्या पुढं भाकरीचं टोपलं टेकलं, लांबून दंडवत घातला. पालात आकटी पेटलेली होती चूल. त्या चुलीच्या प्रकाशानं पोरगी पाया पडलेली लाख्या कोलाट्यानं पाहिली. आवाज दिला, बाई रोज सकाळी आंघोळ झाल्या पाया पडतेस, आज रात्री? येते बाबा, येते मी. महाराज फार त्रस्त माणूस पण गळून गेला. पोरीचा चेहरा पाहिल्याबरोबर गळून गेला. लाख्या कोलाटी किती भारदस्त असेल सांगतोय तुम्हाला. लाख्या कोलाटी. ही मुलगी ज्या वेळेला तानी होती का देवसरकर गुरुजी, तानी, त्यावेळेला पालात लुगड्याची झोळणी करून त्या पोरीला पालात झोपी घालायची माय. आणि कधी कधी स्वयंपाक करावा लागायचा. तर स्वयंपाक करता करता डोंगरावर पाल दिल्याच्या नंतर वाघीण आली. वाघीण ह्या झोळणीतलं लेकरू नेण्यासाठी. तर लाख्या कोलाट्याच्या पत्नीनं उलथाण्यानं वाघीण मारावी. उलथाण्यानं वाघीण मारावी. ज्याच्या बायकोनं उलथाण्यानं वाघीण मारावी. ज्याची बायको जर इतकी शक्तिशाली असेल तर नवरा किती शक्तिशाली असेल. रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, लाख्या कोल्हाट्याच्या बायकोनं वाघिणी मारल्या. एवढी भारदस्त बाई तर नवरा किती भारदस्त असेल. महाराज, डोंगरावून पाय घसरलेल्या हत्तीचं जीवन जसं व्हावा तसं पोरीच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर बापाचं जीवन झालं. बाई रडतेस, काय झालं माय? येऊ नका बाबा, मी रोज तुमच्या आणि माईच्या पायावर डोकं ठेवून पाया पडते. आज लांबून याच्या करता पडते की तुमच्यासारख्या पवित्र मायबापाच्या पायाला हात लावायची ताकद माझी नाही. मी अपवित्र आहे. बाई का अपवित्र? ज्यानं भाकरी दिली त्यानं हे शरीर बाटवलंय. येते बाबा, पोरगी पुढे पळते, बाप मागं पळतोय. आणि पोरीनं कड्याहून स्वतःच्या जीवनाचा कडेलोट केला आणि लाख्या कोलाट्याच्या पोरीनं जीवन यात्रा संपून घेतली. लाख्या कोलाट्यानं ढोल वाजवणं बंद केला. करी शेवानीचं प्रीती वेगात सांगतो. लाख्या कोलाट्याचा संसार कसा चालवावा याच्याकरता पंढरपुरातल्या मालकानं ढोल वाजिला. वेगात सांगतो. पण नुसता ढोल वाजिल्यावर चंदा येत नव्हता. आणा, कवडी, दमडी, आडका, खडका येत नव्हता. त्याच्यासाठी तारेवर कसरत करणारी मुलगी पाहिजे होती. मग करावं काय? विटेवरच्या मालकाचा एके दिवशी चेहरा पडला आणि विटेवरच्या मालकिनीनं देवाला विचारलं, देवा आपला चेहरा पडलाय, काय कारण? रमा म्हणजे लक्ष्मी. हे लक्ष्मी जी, माझ्या लाख्या कोल्हाट्याचा संसार धकत नाही ग. मालक, किती दिवसापासून तुम्ही ढोल वाजता? ऐक न ग, ऐक न. नुसत्या ढोलाला लोक प्रसन्न होत नाहीत. त्या लाख्या कोल्हाट्याचे 4 वेळूचा डांब असतो, त्याच्यावर दोर असतील, त्या दोरावर त्याची कन्या चित्त थरारक कर्म करत होती. ते करण्यासाठी मुलगी पाहिजे. मालक, कोण सापडलो? रमा, माझी 5-4 दिवसापासून इच्छा आहे, लाख्या कोल्हाट्याच्या रूपात, पोरीच्या रूपात ते काम तू करावं. लाख्या कोल्हाट्याच्या पोरीच्या रूपात ते काम तू करावं लक्ष्मी.
तात्काळ पातळ नेसलं. लाख्या कोल्हाट्याच्या पत्नीला लुगडं होतं चौकडा. लुगड्याचे 3 प्रकार. पंढरपुरी लुगडं वेगळं, चौकडा लुगडं वेगळं आणि रोज जे पातळ पाहतो तो वेगळं. हे 3ही प्रकार 9 वारमध्ये वेगळेही सांगितले असते पण वेळ अपुरा आहे. तसंच लुगडं विटेवरच्या मालकीनीने नेसलं आणि तारेवर कसरत करायची याच्या अर्था पूर्ण पायाचा पायघोळ लुगडं पिंढरीला गुंडाळावं लागत असतं. काय मालकीन दिसत असेल, कुंकू आडवं लावलंय आणि मालकाला सांगितलं, मालक चला तारेवर. ज्या गावात ढोलाचा खेळ करायचा तिथं लाख्या कोल्हाट्याच्या रूपातल्या विटेवरच्या मालकाने विचारलं, रमा तू लाख्या कोल्हाट्याच्या मुलीपेक्षा जास्त चित्तथरारक काम करशील पण रूप तिचंच घ्यावं लागेल, तुझ्या रूपात नाही जमणार. लाख्या कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि विटेवरची मालकीन जर लाख्या कोल्हाट्याची मुलगी झाली असेल तर तेच काय असेल कल्पना करा. ती प्रसन्नता काय असेल. भल्या भल्यांची अंतःकरण असे झुकत होती, ते शौर्य बघत होती, ती आतिषबाजी बघत होती आणि कमरेच्या कशनीकडे हात जात होते. त्यावेळेला कागदाची पैसे नव्हते, सुरतीचे नाणे होते. कशनीतला आतला दमडी पडायची. गाठोडं एके दिवशी नेऊन दिलं. पण लाख्या कोल्हाट्याने पत्नीला विचारला, आपला संसार कसा चालतोय कल्पना नाही, कोण पालात काय आणून टाकते पत्तात नाही. लाख्या कोल्हाटी झोपीत असताना ढोल गायब होत होता. एके दिवशी टिपरे मांडी खाली ठेवून टिपर वडता वडता देवाचा हात धरला. कोण आपण. रूप प्रगट झालं, मी विश्वाचा मालक आहे. हृदय बडील लाख्या कोल्हाट्याने. टिपऱ्याने कपाळ बडून घेतलं, देवा तुम्ही ढोल वाजवावा. वाजिला रे लाख्या, तुझ्या करता वाजिला रे बाळा, वाजिला तुझ्या करता. एक सांगू का मालक, या जगात माझ्यासारखा ढोल वाजिणारा कोणीच नाही. तुम्ही माझ्या रूपात ढोल वाजिला तरी पण अर्थ जमा होत नाही. नुसत्या ढोलावर आमचा संसार चालत नव्हता. माझी बाई गेली देवा, माझी बाई गेली. विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि सांगितलं, लाख्या तुझ्या बाईच्या रूपात लक्ष्मी काम करीत होती. चित्त थरारक कर्म लक्ष्मी करत होती. देवा असं का. लाख्या अरे तुझा एकनिष्ठ जो भाव आहे हा भाव मला नुसता आवडत नसून करी सेवा निज प्रीती विठोबा रखुमाई. Bye.